गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. आज मांडवी बसस्थानकामध्ये गाडगेबाबांच्या विचाराप्रमाणे ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला, निर्व्यसन जीवन जगण्याचे ज्यांनी संदेश खराट आणि कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्त्व सांगितले. आज त्या महापुरुषाची आपण इथे जयंती साजरी करत आहोत. खरोखरच त्यांच्या आत्म्यामधून त्यांना एक खरोखरच ही इथं त्यांनीसुद्धा जनता जनार्दनामध्ये सुद्धा ईश्वरांना पाहिगितले. आज जनता जनार्दनाच्या साक्षीने या पंचक्रोशीतील सर्व प्रवाशांच्या समोर इथं महापुरुष वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी होत आहे. खरोखरच त्यांच्या विचाराचा वारसा आज टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कुठं काही ठिकाणी सुज्ञ लोकसुद्धा जयंतीचं विसर पडत आहे, हे कुठेतरी खंत वाटते. आज तसं जर बघितलं त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांचे विचार व्यक्त करण्याची गरज आहे. देव देवळात नाही, देव दगडात नाही, देव माणसात आहे. रंजला गांजलात आहे, दीन दलितात दुःखीतात अन्न पंगू रोगात पाहणारे दलितांचे कैवारी, स्वच्छतेचे दूत अंधश्रद्धेवर पडवून टीका करणारे, खराट आणि कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्त्व सांगणारे वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा आज आपल्यामधून हयातीत नाही. त्यांना जाऊन 150 वर्ष झाले, परंतु आज त्यांचे विचार आणि त्यांची कीर्ती जिवंत आहेत. ते गेले तरी त्यांचे विचार अमर आहेत. कारण जे चांगले कर्म करतात ते खरोखरच ते कीर्तिरूपाने जिवंत असतात. त्यांचे विचार आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. त्यांच्या विचारापासून आपण काहीतरी प्रेरणा घेतलं पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे. आज माझ्या मते मला असं वाटते, आजच्या काळामध्ये जर कोणी शिक्षण घेत नसेल त्याच्या एवढा गरीब कोणी नाही. कारण अशिक्षित माणूस म्हणजे तो खटाऱ्याचा बैल आहे. कारण अशिक्षित माणसाला कोणी वापरून घेऊ शकते, त्याचा दिशाभूल होते, त्याचं गैरसमज होते, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होते, त्याला कोणी वापरून घेतात, कोणी त्याचं पिळवणूक होते. म्हणून मी या प्रसंगी एवढं योग सांगू शकतो की बाबा आज तुम्ही मुलींना शिक्षण द्या. गाडगेबाबांचे जसे विचार आहे, भुकेलेल्यांना ताणलेला पाणी, बेनागडांना वस्त्र, बेकारांना काम, बेघरांना आसरा, मुक्त्यापणांना अभय द्या. गरीब तरुणीच्या लग्नासाठी मदत करा, शिक्षणासाठी मदत करा. एक वेळा तुम्ही पाहुण्याला, तुमच्या हिवाळा पाहुण्याला तुम्हाला पाहुणचार कमी करा. जेवणाचा ताट मोडा, मोडी विका, गुलामगिरी करा, काही करा, पण आपल्या लेकराला शाळेत घातल्याविना राहू नका. हाच आजचा खरा धर्म आहे, हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी देवभक्ती आहे असं मला काय हरकत नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, इथं जे महान विचारवंत होते, जे घटना समिती देऊन आपल्याला गुलामातून मुक्ती केलेली आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तशा माणसांचा आदर करत होते. एक प्रसंग आहे, त्यांचं कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करत असताना गाडगे महाराजांचा मुलगा वारला म्हणून हे निरोप सांगितल्यावर सुद्धा गाडगे महाराज तेवढं दुःखी झाले नाही जेवढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं महानिर्माण झाला तेव्हा कळायला बाबा एवढं दुःखी झाले की मुलगा मेल्यावर सुद्धा तेवढा दुःख नाही झाला, परंतु बाबा मेल्यावर रामनाथचा माणूस गेला बाबा, आज जगाचं काय होईल हे विचार करून 15 दिवस सतत रडत राहिले. हे इतिहास आहे. त्यांनी असं उद्गार काढले कीर्तनामधून की ऐसे मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. असं जन्माला किती येतात, किती जातात, जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणार आहे, परंतु माणसाची कीर्ती मरत नाही. कबीरदास महाराज एका ठिकाणी सांगतात, सूरत से किरत बडी बिन पंख उड जाए, सुरती तर जाती रही कीर्ती कबू न जाए. म्हणून चांगले कीर्ती करा, चांगले कर्तव्य कर्म करा. हे जन्म बार मिळत नाही. आज आम्ही पाहतो 1-1 लाख रुपयाचे कुत्रे पोसायला लागले, AC मध्ये चांगले VIP व्यवस्था आहे, परंतु आज मायबापाला कोणी जागा देत नाही, मायबापाची सेवा करत नाही, मायबापाचा मन दुखवते, कोणी बोलायला वेळ नाही. त्यांच्याकडून त्यांना काय अपेक्षा राहते मुलाकडून? आई जेवलीस का एवढं म्हणलं तरी त्यांना समाधान वाटते. तुम्ही किती व्यवस्था करा, पण एक दिवस ते कुत्रा तुम्हाला चावल्याशिवाय राहत नाही. आणि आईवडिला तुम्ही फेकून भागात टाकावं, मरता आपल्या लेकराला आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. जिवंतपणे आपण आईवडिलाकडे दुर्लक्ष करतो, नंतर मेल्यावर आपण आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण खूप काही मेजवानी देतो. काय कामाचं? आईवडील खायला येणार आहे का, पियाला येणार आहे का? काय करायचं आहे ते जिवंतपणे यथाशक्ती आपल्या पद्धतीने आईवडिलाची सेवा करा. कारण सोनं चांदी वाटून घेता येते मायबाप हो, परंतु आईवडिलाला वाटून घेता येत नाही. आज खूप कठीण परिस्थिती आहे. खरोखरच आज मुलांना चांगले संस्कार द्या. कारण पैसा, सत्ता, संपत्ती काही सोबत येत नाही. मी तर म्हणतो संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ आहे. तुमच्या मुलावर चांगले संस्कार करा. चांगले संस्कार केले, चांगले मित्र तपासा, चांगली संगत ठेवा. एक वेळा पंगत सुटत तरी चालते, पंगत सुटली तरी चालते, पण संगत चांगल्याची सोडू नका. हे माझं यावेळेस म्हणणं आहे. आज या विचार मंचावर माझे मित्र मनोजजी पुसनाके, या मांडवी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रण कक्ष, आज त्यांचा योगायोगाने मला फोन आला की बाबा आम्ही सगळ्याच महापुरुषाचं मी इथं जयंती साजरा करत असतो, तर तुम्ही समाज या नात्यानं, मित्र या नात्यानं तुम्ही या म्हणून मला
त्यांना आमंत्रित केले. मी त्यांना प्रश्न केला की बाबा माझे समाज बांधव इथं मार्केटमध्ये आहे, त्यांना जर मी त्यांच्या कानावर गोष्ट नाही टाकलो तर त्यांना वाईट वाटेल किंवा वैयक्तिक काय, तसं काही नाही म्हणे. मी इथं बसताना या नात्यानं कर्मचारी या नात्यानं मी तुम्हाला बोलून राहिलो म्हणून. इथं सगळे सारखे आहे म्हणे, इथं जातीपातीचं काही विषय नाही, इथं समाज नाही, राजकारण नाही, काय नाही. मी दरवर्षीप्रमाणे इथं करत असतो. योगायोगानं मला त्यांचा फोन आला, मी इथं थांबलो आणि यात काही विषय नाही. कोणी याच्याबद्दल काही गैरसमज राजकारण करून घे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. चूक भूल माफी असेल तर मी सगळ्यांना माफी मागतो, कारण मी वयानं मोठा नाही, मी लहान माणूस आहो. आज या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचे मला दर्शन घडले, हे माझं मत भाग्य समजतो. चूक भूल काही झाला असेल तर आपलाच भेटलो सुंदर माझा आपला प्रोग्राम झाला. राष्ट्रसंत गाडगे बाबा की जय. संत गाडगे बाबा की जय.